धारणी तालुक्यात 18 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांनी विविध गावांना भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। धारणी तहसील कार्यालयात जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। धारणी तहसील कार्यालयात महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, तहसीलदार प्रदीप शेवाळे, ठाणेदार अवतार सिंह चौहान, कार्यकारी अभियंता जाधव, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी आपल्या अडचणी आणि समस्या मांडल्या। सीओ मोहपात्रा यांनी या काळजीपूर्वक ऐकून संबंधित विभागांना तातडीने निवारणासाठी सूचना दिल्या। यानंतर मोगरदा गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांची पाहणी करण्यात आली। गावातील संगणकीकृत वाचनालय, डिजिटल अंगणवाडी, डिजिटल जिल्हा परिषद शाळा, अपंगांसाठी 5% निधी वाटप, महिला व बाल कल्याणासाठी 15% निधी तसेच मुलींना सायकल वाटप या उपक्रमांची माहिती घेण्यात आली। याशिवाय ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्या नागरिकांना वर्षभर मोफत चक्की आटा देण्याचा अभिनव उपक्रमही राबविण्यात येत असल्याचे पाहण्यात आले। या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। धारणी तालुक्यातील गावांमध्ये प्रशासनाने थेट जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याने स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। विकास कामांचा आढावा घेत पुढील नियोजनालाही गती मिळणार असल्याचे संकेत आहेत।